संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात. सर्व फरार आरोपींसह वाल्मिक कराडची बँक खाती गोठवली. वाल्मिक कराड सरेंडर होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी बीडमध्ये तळ ठोकून आतापर्यंत 100 जणांची चौकशी. वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराडची चौकशी. सीआयडीनं जप्त केलेल्या गाडीमधील मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ. बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती. बडा नेता कोण, नाव जाहीर करा, दमाने यांची ट्विट करत मागणी. अंजली दमाने यांना आलेल्या व्हॉइस मेसेजची पोलिसांकडून तपासणी. सरपंच हत्या प्रकरणामधील फरार आरोपींचे मृतदेह सापडल्याची खात्रीलायक माहिती नाही. बीड पोलिसांकडून स्पष्ट. व्हॉइस मेसेज करणारा दारूच्या नशेमध्ये असल्याची माहिती. धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंनी राजीनामा द्यावा. धनंजय मुंडेंच्या विरोधात पुरावे गोळा करणार. रोज बीडमध्ये आंदोलन करणार. अंजली दमानिया आक्रमक. संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी. दरम्यान सीआयडीकडून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे यांचीही चौकशी. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू. भाजपा आमदार सुरेश धस यांचा निशाणा. फडणवीस जवळचा दूरचा पाहत नाहीत, योग्य ते निर्णय करतील. चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया. बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील. चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. देशमुख कुटुंबाला 7 जानेवारीपर्यंत न्याय द्यावा. सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडेंची मागणी. देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला नाही तर आंदोलन करणार, काकडेंचा इशारा. परळीमध्ये हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये माणिक फड, बाळू सोनवणे यांच्यासह 3 गुन्हा. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. सुरेश धस यांच्या माफीनाम्यासाठी प्राजक्ताचं मुख्यमंत्र्यांना निवेदन. पवित्र प्राजक्ताची पवित्र फुलं सांडताना आजची समाजाची जमीन ते धारण करण्यासाठी संवेदनशील आहे. पंकजा मुंडेंची प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पोस्ट. प्राजक्ता माळीची तक्रार महिला आयोगाला प्राप्त. कायदेशीर बाबी तपासून आवश्यक ती कार्यवाही नियमानुसार आयोग करणार. रुपाली चाकणकरांची माहिती. सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेचं नाव घेऊन बोलू नये. प्राजक्ता माळीवरील वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांनी धस यांना सुनावलं. स्त्रीचा सन्मान याला भाजपचा सर्वोच्च प्राधान्य कायम. या लढाईमध्ये प्राजक्ता एकटी नाही हा विश्वास देते. अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ चित्रा वाघ यांचं ट्विट. सुरेश धस प्राजक्ता माळीवर काय बोलले बघितलं नाही. चारित्र्य हनन झालं असेल तर निषेध. अभिनेते किरण माने यांची प्रतिक्रिया. प्राजक्ता माळीनं घेतलेली भूमिका योग्य. सुरेश धस यांना प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची गरज नव्हती. अंजली दमाने यांची प्रतिक्रिया. प्राजक्ता माळीची मदत करणार असल्याचीही माहिती. सुरेश धस यांचा रोख प्राजक्ता माळींकडे नव्हता. धस यांचा रोख हा आकाचा भाऊ बाकावर होता. विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया. आपल्या जीवावर भाषणं करावी, दुसऱ्याचं नाव विनाकारण गुंफणं हे माणुसकीला धरून अजिबात नाही. धस यांच्या वक्तव्याचा अभिनेत्री विशाखा सुभेदार यांच्याकडून निषेध. प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ पोस्ट. कलाकाराचं नाव कोणासोबत जोडू नका. प्राजक्ता माळी प्रकरणावर गौतमी पाटीलचं भावनिक आवाहन. अभिनेत्री प्राजक्ता माळीने घेतलेली भूमिका योग्य. गौतमी पाटीलचं प्राजक्ताला समर्थन. केरळ म्हणजे मिनी पाकिस्तान. नितेश राणेंचं वादग्रस्त विधान. राहुल आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. अतिरेक्यांना धरून ते खासदार झालेत. नितेश राणेंचं विधान. गरीब कुटुंबाला मदत करणं गुन्हा असेल तर तुम्हाला राजकारण लखलाभ. वर्षा गायकवाडांच्या टीकेला आढळराव पाटलांचं उत्तर. आढळरावांनी राजगुरुनगरमधल्या कुटुंबाला फोटोशूट करत केली होती मदत. राज्यामध्ये भाजपच्या विजयाबद्दल प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचा सत्कार. भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या हस्ते बावनकुळेंचा सत्कार. निवडणुकीमध्ये मिळालेल्या यशाबद्दल कौतुक आणि अभिनंदन. विधानसभा निवडणुकीमध्ये 150 मतदारसंघात गडबड. बारामती मतदारसंघातून अजित पवार 20,000 मतांनी पराभूत आहेत. आमदार उत्तम जानकरांचा मोठा दावा. पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. उत्तम जानकर ऍक्सिडेंटली आमदार झालेत. लवकरच ते माजी आमदार होतील. कास्ट सर्टिफिकेटच्या मुद्द्यावर बोलताना तुमची आमदारकी कशी वाचेल ते बघा. जानकरांच्या दाव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं प्रत्युत्तर. विधानसभा निवडणुकीमध्ये अजितदादांचे 12 तर एकनाथ शिंदेचे 18 आमदार. भाजपचे 77 आणि महायुतीचे अपक्ष धरून 110 फक्त जागा आलेल्या आहेत. जानकर यांचा स्फोटक दावा. लोकमत नसलेलं सरकार 4 महिन्यामध्ये जमीनदोस्त झालेलं दिसेल अशी व्यूहरचना आखल्याचाही दावा. उत्तम जानकरांचं वक्तव्य अपरिपक्व आहे. विरोधकांचा रडीचा डाव सुरू. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची टीका. उत्तम जानकर कशाच्या आधारावर बोलतायत त्यांनी स्पष्ट करावं असंही आव्हान.
पुण्यामध्ये ईव्हीएम विरोधात पवार गटाचं चर्चासत्र, ईव्हीएम मधून मतांची चोरी कशी होते याचं प्रात्यक्षिक सादर. राहुल मेहतांनी मतांच्या चोरीचं प्रात्यक्षिक दाखवलं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सगळे पराभूत उमेदवार हायकोर्टामध्ये जाणार. 6 तारखेच्या आधी सगळे प्रतिज्ञापत्र दाखल करणार. निवडणूक आयोगाचे नियम पाळले न गेल्यानं हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार. रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांच्या विरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल. स्क्रीनशॉट फेक असेल तर तपासामध्ये समोर येईल. बीडमध्ये जाऊन आव्हाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेल. रुपाली पाटील आक्रमक. फॉरवर्ड केलेला चॅट कायद्यानं गुन्हा हे माहिती आहे का? आव्हाडांचा सवाल. तर शिवीगाळ करत मला धमकी. आमदाराला धमकी दिली जाते, अजून माज उतरलेला नाही. धमकी प्रकरणावरून आव्हाडांची प्रतिक्रिया. अमोल मिटकरींची जितेंद्र आव्हाडांवर ट्विट करत टीका. आव्हाड साहेब, रुपालीताईंनी तुमची काय अशी बदनामी केली? मिटकरी यांचा ट्विट करत सवाल. तुमच्या चॅटची सत्यता या निमित्तानं पोलिसांनी तपासली पाहिजे. मिटकरींचं विधान. बीड मोर्चा संबंधित व्हायरल चॅट प्रकरणी अजित पवार गटाचे पदाधिकारी आक्रमक. कार्यकर्त्यांकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. व्हायरल व्हॉट्सअप चॅट आव्हाडांचा असल्याचा दावा. पुण्यामध्ये भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला. व्हॉट्सअपवरील माहिती व्हेरीफाय करून ऍक्शन घेतली. कुलकर्णींची प्रतिक्रिया. तर मेधा कुलकर्णींनी जे काही केलं तो बालिशपणा होता. सुषमा अंधारेंची टीका. योजनांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीनंतर लाडकी बहिणी योजना बंद होईल. विनायक राऊतांचं वक्तव्य. विधानसभा निवडणुकीमध्ये कटकारस्थान करून माझा पराभव केला. राम शिंदे यांचा दावा. विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्यानंतर शिंदेंचं मतदारसंघामध्ये स्वागत. स्वागतानंतर बोलताना प्रतिक्रिया. नाशिकच्या ठाकरे गटामधल्या एसटी कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटामध्ये प्रवेश. दादा भुसेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश. जालना महापालिकेवर आमचा झेंडा फडकणार. महापालिकेची पूर्ण तयारी हाच आमचा नव्या वर्षाचा संकल्प. कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया. नागपूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू. प्रत्येक बूथवर भाजप नवीन 200 सदस्य जोडणार. कल्याण अत्याचार प्रकरणावरून माजी नगरसेवक महेश गायकवाड आक्रमक. उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती नको. निकम यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. महेश गायकवाड यांचे आरोप. ठाणे नगरपालिकेचे प्रथम नगराध्यक्ष आणि शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांचं वृद्धापकाळाने निधन. आज सकाळी 10 वाजता ठाण्यामधल्या निवासस्थानावरून अंत्ययात्रा निघणार. बारामतीमध्ये 15 ते 19 जानेवारी दरम्यान कृषी प्रात्यक्षिक कृषी प्रदर्शन. शरद पवार यांनी कृषी विज्ञान केंद्रामध्ये केली पाहणी. नागपूर विमानतळ विकसित करण्यासाठी 786 हेक्टर जमिनीचं हस्तांतरण. विमानतळाची जमीन मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीला हस्तांतरित करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय. मंत्री दादा भुसे आज आपल्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारणार. माहिती सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्रिपदाची भुसेंवर जबाबदारी. पुण्याच्या भोरमधील ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेनं मंत्री भरत गोगावलेंची घेतली भेट. विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात मंत्री गोगावलेंना दिलं निवेदन. रत्नागिरीच्या कोळंबे गावामध्ये मंत्री उदय सामंतांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. सामंतांनी ग्रामस्थांसोबत संवादही साधला. आगरी समाजाकडून प्री वेडिंग शूट केली जाणार नाही. प्री वेडिंग हा गलिच्छ प्रकार असल्याची वामन म्हात्रेंची प्रतिक्रिया. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी ग्रामीण पोलिसांकडून कडक बंदोबस्त. गर्दीचं नियोजन करण्यासाठी 4800 पोलीस कर्मचारी बंदोबस्तामध्ये तैनात. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पुणे नगर रस्त्यावर वाहतूक बदल. नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून 1 जानेवारीपर्यंत वाहतूक पर्यायी मार्गानं. पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी निर्णय. नव्या वर्षामध्ये मुंबईकरांना आणखी 2 मेट्रोंचं गिफ्ट मिळणार. 2 नव्या मेट्रो मार्गिकांचे पहिले टप्पे पुढील वर्षामध्ये सुरू होणार. त्यात दहिसर ते मीरा भाईंदर आणि मंडाले ते डायमंड गार्डन या मार्गिकांचा समावेश. बेस्टकडून कंत्राटी बससाठी ताशी 50 किलोमीटरची वेगमर्यादा निश्चित. बेस्टकडून बसमध्ये स्पीड लॉक बसवण्याच्या सूचना. कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर बेस्टकडून उपाययोजना. मुंबईच्या देवनारमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पाच्या क्षमतेमध्ये वाढ. पुढील वर्षी ऑक्टोबरपासून प्रतिदिन 4 मेगावॅटच्या ऐवजी 7 मेगावॅट वीज निर्मिती होणार. नववर्षाच्या स्वागतासाठी पुण्यामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता काही रस्ते बंद ठेवण्याचा निर्णय. गर्दी कमी होईपर्यंत प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीमध्ये बदल होणार. वाहतूक पोलीस उपायुक्तांची माहिती. पुणे ते अहिल्यानगर रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्र सरकारची मंजुरी. नवीन प्रकल्पामध्ये शिर्डी ते पुणतांबा आणि शिर्डी ते नाशिक या मार्गांचाही समावेश. म्हाडामध्येही लवकरच सामान्यांच्या तक्रार निवारणासाठी शिखर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव. गृहनिर्माण विभागाच्या कार्यक्रमामध्ये प्रस्तावाचा उल्लेख. राज्यात पोलीस उपनिरीक्षकांच्या 3000 जागा रिक्त. एमपीएससी परीक्षेचा नवा पॅटर्न सुरू होण्यापूर्वी रिक्त जागा भरण्याची विद्यार्थ्यांची मागणी.
एमपीएससी कडून 20 डिसेंबरपूर्वी प्रसिद्ध झालेल्या 23 परीक्षांसाठी पुन्हा अर्ज करण्याची संधी. राज्य शासकीय सेवेमध्ये भरतीसाठीच्या कमाल वयोमर्यादेमध्ये वाढ केल्यानंतर एमपीएससीचा निर्णय. सारथीकडून 1500 तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण विनामूल्य देण्यात येणार. प्रशिक्षणार्थ्यांना एका प्रशिक्षण महिन्यासाठी 10,000 रुपये विद्यावेतनही देण्यात येणार. सौर ऊर्जा निर्मिती योजनेमध्ये राज्याची उत्तम कामगिरी. छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान. राज्याला गेल्या 4 वर्षांमध्ये केंद्र सरकारकडून 260 कोटी 91 लाखांची प्रोत्साहनपर रक्कम. महावितरण अध्यक्षांची माहिती. भायखळा, वरळी आणि मालाडच्या हवेची वाईट श्रेणीमध्ये नोंद. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना सुरू. अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर सारख्या पर्यायांचा वापर. राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका. जळगाव, धुळे, सांगली या जिल्ह्यामध्ये सुमारे 2600 हेक्टरवरील पिकांचं नुकसान क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यामध्ये असलेल्या ढगाळ वातावरणाचा फळबागांना फटका. मंगू रोगामुळे मराठवाड्यामध्ये मोसंबी उत्पादक चिंतेत, तर अवकाळी पावसाचा आंब्यावर परिणाम होण्याची भीती कोकणामधल्या बागायतदारांना. धुळे, वाशिममध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणाचा रब्बी हंगामाच्या पिकांना फटका. हरभरा, मका आणि रब्बी ज्वारीवर अळीचा प्रादुर्भाव. जळगावच्या मुमुराबाद शिवारामध्ये शासकीय योजनेच्या पाईपलाईनला गळती. शेतामध्ये पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान भरपाईची देण्याची शेतकऱ्यांची मागणी. टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, शेवगा, पावट्याच्या दरामध्ये घट. इतर फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची व्यापाऱ्यांची माहिती. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 1000 कांद्याच्या पोत्यांची आवक. कांद्याला 200 रुपये क्विंटलपासून 2300 रुपयांपर्यंत भाव. कांद्याला भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अकोल्यामधल्या गार्डन क्लबच्या पुष्प प्रदर्शनाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद. प्रदर्शनामध्ये गुलाबाची फुलं आणि बोन्सायची झाडं ठरली आकर्षणाचा केंद्रबिंदू. नंदुरबारमध्ये शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जंगली प्राण्याचा धोका असल्यानं दिवसा वीज देण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे महापालिकेकडून 75 एकरवर सोलर पार्कची उभारणी. आयुक्त अमिता दगडे पाटील यांची माहिती. महापालिकेला आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न असल्याची आयुक्तांची प्रतिक्रिया. अतिवृष्टीवर मात करत सांगलीच्या पलूस तालुक्यामधल्या नागठाणे इथल्या निवृत्त सैनिक शेतकऱ्यांनी द्राक्ष बाग वाचवली. काळ्या द्राक्षाला किलोला 137 रुपयांचा सरासरी भाव मिळणार, तर 2.25 एकरामध्ये 13 टन द्राक्ष उत्पादनाचा अंदाज. भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळाल्यानं शेतकऱ्याचा भाजीपाला रस्त्यावर फेकून संताप. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड इथल्या आठवडे बाजारामधली घटना. बी बियाणं खतांच्या किमती गगनाला भिडल्या असताना दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल. नागपूरच्या संत्र्यांना यंदा भाव मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. बाजारामध्ये संत्र्यांची आवक वाढल्यानं भाव गडगडले. अवकाळी पावसामुळे धुळ्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शिरपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 1241 हेक्टर क्षेत्र बाधित. त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. धुळ्यामध्ये सरकारी कार्यालयाकडेच लाखो रुपयांची वीज बिलांची थकबाकी. जिल्हा परिषदेकडे 1,78,000, जिल्हा रुग्णालयाकडे 30,73,000 रुपयांची थकबाकी. जळगावमध्ये राज्यस्तरीय वधूवर मेळाव्यामध्ये 7 विवाह तर 1 आदर्श विवाह सोहळा जुळला. परिचय मेळाव्यामध्ये 1400 वधूवरांची नोंदणी. मेळाव्याला मंत्री गुलाबराव पाटील आणि सुरेश भोळे यांची उपस्थिती. कोकण किनारपट्टीवर नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक दाखल. दापोली तालुक्यामधल्या मुरुड समुद्र किनारपट्टीची पर्यटकांना भुरळ. नंदुरबारच्या सारंगखेडा घोडे बाजारामध्ये 4 कोटींचा टप्पा पार. यावर्षी सारंगखेडाचा घोडे बाजार तेजीत. सारंगखेडा घोडे बाजारामध्ये 900 घोड्यांची विक्री.